नमस्कार, पेटपूजन लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनणारा बटाटा आणि ब्रेडपासून तयार होणारा कुरकुरीत नाश्ता बघतो आहे। एकदा मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं की पाहिजे तेव्हा आपण गरम तयार करून खाऊ शकतो। तर आज आपण पोटॅटो ब्रेड रोल्स बघतो आहे। अतिशय झटपट होणारा कुरकुरीत नाश्ता, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात। कसं करायचं ते बघूयात। 3 बटाटे घेतलेले आहे, बॉईल करून घेतलेले आहे। साधारण 3 तास पहिले हे बॉईल करून घेतलेले आहे आणि याचं छान साल काढून घ्यायचं आपल्याला। तिन्ही बटाट्यांचं व्यवस्थित साल काढून घ्यायचं। साल काढून झालं की हे आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये मॅश करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत। मॅशरने केलं तरीही चालेल आहे, हाताने केलं तरीही चालेल। छान बॉईल झाले की ते हाताने स्मॅश व्यवस्थित होतात। या पद्धतीने आपण मॅश करून घेतलेले आहे आणि आता इथे आपण पोहे घेतो आहे। तर हे पातळ पोहे घेतले एका मोठ्या बाउल भरून। तर हे आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं असं रवाळाचं पीठ करून घ्यायचं आहे बघा। आणि हे आपलं पीठ तयार झालं आहे। बाउलमध्ये काढून आपण थोड्या वेळासाठी एका बाजूला ठेवून घेऊया। अर्धी वाटी, अर्धा बाउल आपलं हे ब्रेडचं पावडर झालेलं आहे। यात आता आपल्याला काय काय साहित्य घालायचं बघून घेऊ। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले घातले आहे। अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे। मिरची थोडी तिखट होती त्यामुळे लाल मिरची पावडर आपण थोडं कमी घातलेलं आहे। अर्धा चमचा घातलेला आहे। पाव चमचा हळद घातलेली आहे। जिरे पावडर घातलेला आहे पाव चमचा। अर्धा चमचा धने पावडर घालायचं आहे। काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा। साधं मीठ घातलेलं आहे 1 चमचा, तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार प्रमाण। आणि गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा। कोथिंबीर घालायची आहे। हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपलं। आणि यात आता आपल्याला बाइंडिंगसाठी पोह्यांचं हे पावडर घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून घालायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे। पोह्यांच्या जागेवर तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लोअर पण यूज करू शकता, पण पोह्यांचं जर पावडर करून घातलं तर त्याने बाइंडिंग छान येतं। उरलेलं पूर्ण पावडर मी घालून घेतलेलं आहे आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं। लिंबू घालायचं आहे, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे इथे। या पद्धतीने घालायचं किंवा पहिले एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, रस काढून घ्यायचा आणि तो घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। छान असा हा गोळा तयार झालेला आहे। खूप घट्ट नाही आहे, खूप सैल नाही आहे। व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यात आपल्याला रोल्स करून घ्यायचे आहेत। हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि लांब असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला। आपल्याला पाहिजे तेवढे आपल्याला रोल करून घेता येतील। हे बघा या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचे। हे मिश्रण आपण असंच फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला पाहिजे तेव्हा त्याचे रोल्स करून ब्रेडमध्ये आपण तयार करून ते केव्हाही खाऊ शकतो। तर इथे मी 10 ते 12च रोल करणार आहे, फक्त उरलेलं मिश्रण ठेवून देणार आहे। हे बघा 12 रोल मी तयार करून घेतलेले, उरलेलं मिश्रण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आणि हे 12 रोल जरी मी केलेले असले तरी यातले फक्त 5च रोल मी ब्रेड रोल करणार आहे। तर 5 ब्रेड मी घेतलेले आहे। ब्रेडच्या आपल्याला कडा काढून घ्यायचे आहेत। एजेस जे आहेत आपल्याला लाल रंगाचे ते दिसतात आहे ब्राऊन कलरचे, ते काढून घ्यायचे आहेत। चाकूने कापून घ्यायचेत। चारही बाजूनी आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि या ज्या कडा आहेत याचा आपण ब्रेड क्रम करायला यूज करू शकतो।
याप्रमाणे चारही बाजूनी ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्यात. आणि आता फक्त आपल्याला हा व्हाईट भाग ब्रेडचा यूज करायचा आहे. हे बघा. तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये अगदी 2 सेकंदासाठी डीप करून घ्यायची आणि दोन्ही हाताच्या मध्ये ब्रेड घेऊन प्रेस करून घ्यायची. पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आणि हा पोटॅटो रोल जो आहे तो ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित गुंडाळा करून बंद करून घ्यायचं आहे. या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे ब्रेडमध्ये. हे बघा. अजून एक आपण बघूयात. अगदी 2 सेकंदासाठी डीप करायची पाण्यामध्ये. पाणी काढून टाकायचं. पूर्ण पाणी काढून घ्यायचं 2 हातामध्ये प्रेस करून आणि पोटॅटोचा जो रोल केला आहे आपण तो त्यात घालून घ्यायचा. वरतून ब्रेडच्या दोन्ही बाजूनी बंद करून घ्यायचं. याप्रमाणे आपण 5ही ब्रेडमध्ये रोल करून घेणार आहोत. आणि हे आपले 5ही रोल तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला डायरेक्ट पण आपण हे तळू शकतो, पण डायरेक्ट जर तळले तर हे कुरकुरीत होत नाहीत. तर आपल्याला कुरकुरीत करायचे आहे. त्यामुळे इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता. 1 चमचा कॉर्नफ्लोअर पुरेसा आहे. याची आपल्याला पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. पुन्हा थोडं पाणी घालावं लागेल आहे. हे थोडं घट्ट वाटते आहे. आणखी यात पाणी घालूयात थोडंसं. अगदी थोडं पाणी घालायचं. आणि हे बघा. ही एकदम व्यवस्थित अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. यात आपल्याला हे रोल्स ब्रेड क्रम्ब घेतलेलं आहे इथे. तर हे ब्रेड क्रम्ब मी टोस्ट जी असते आपली त्याचं पावडर करून घेतलेलं आहे. अगदी किसणीवर थोडंसं आपण ते किसून घेतलं की त्याचा ब्रेड क्रम्ब तयार होतो. याप्रमाणे आपण हे कॉर्नफ्लोअरची पेस्ट याला लावून घेतलेली आहे. सगळ्या रोल्सला लावून घ्यायची व्यवस्थित. याप्रमाणे थोडंसं मोठी प्लेट असेल तर त्यात जर घेतलं तर आपण ते डायरेक्ट डिप करून घेऊ शकतो. हे सगळे आपण रोल कॉर्नफ्लोअरमध्ये डिप करून झालेले आहे. आणि आता आपल्याला हे ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घ्यायचे आहेत. याप्रमाणे ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घ्यायचे. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. जोपर्यंत आपले ब्रेड रोल घोळवून होतात तोपर्यंत आपलं तेल पण गरम होते. आणि हे बघा छान असं घोळवून झालेलं आहे. तर याप्रमाणेच आपल्याला सगळे रोल्स घोळवून घ्यायचे आहेत. छान असे रोल्स घोळवून झालेले आहे. तेलही गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमला घेतलेली आहे करून. आणि हे तळून घ्यायचे आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपण 2 पोटॅटो ब्रेड रोल घालून घेतलेले आहे तेलामध्ये. आणि हे छान असे ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. हलका गोल्डन कलर येतपर्यंत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत जा. बघा छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. हे रोल्स आपण केव्हाही करून घेऊ शकतो. गरम करून केव्हाही आपल्याला खाता येतात. मिश्रण एकदा जर तयार करून ठेवलं तर अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे. आणि छान असा हा ब्राऊन रंग आलेला आहे. तर हे आता आपण काढून घेतो आहे. छान असे हे कुरकुरीत पोटॅटो ब्रेड रोल्स आपले तयार झालेले आहे. उरलेले पोटॅटो ब्रेड रोल्स पण आपण यात घालून घेऊ. व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला.
आणि हे बघा फ्राय झालेले आहे. तर या पद्धतीने तुम्ही केव्हाही ब्रेड रोल्स करू शकता. घरी पाहुणे आले असताना करू शकता. कधी मुलांना फावल्या वेळेत खायला काहीतरी पाहिजे असतं त्यावेळेला तुम्ही करू शकता. तर हे आपले ब्रेड रोल्स तयार झालेले आहे. अतिशय कुरकुरीत असे ब्रेड रोल्स आहेत हे. या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. बघू शकता छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे. हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता. अगदी 2 पोटॅटो ब्रेड रोल खाल्ले तरीही पोटभर नाश्ता होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.